सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा नितीन गडकरी आणि त्यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। गडकरी यांनी टोल वसुलीच्या माध्यमातून भ्रष्टाचार केल्याचा दावा आज दमानिया यांनी केलेला आहे। टोल मधून आलेला पैसा ज्या कंपनीला मिळतो त्यात नितीन गडकरी यांच्या दोन्ही मुलाची हिस्सेदारी आहे असा दावा त्यांनी केला। प्रत्येक किलोमीटर मागे भ्रष्टाचार झालेला असून त्यामध्ये गडकरी आणि त्यांच्या मुलांशी संबंधित कंपन्यांनी पैसे कमवल्याचा आरोप सुद्धा दमानिया यांनी केला। बँकांचे होते देणं होतं ज्याच्यात मुद्दल होते आणि काही व्याज होतं ते दिले नाहीत आणि ते 300 कोटीला सेटल केले। याचा थेट अर्थ असा होतो की त्यांनी तेवढे बँकांचे बुडवले आणि दोन्ही कंपन्यांमध्ये त्यांची दोन्ही मुलं होती, म्हणजे एका कंपनीत निखिल दुसऱ्या कंपनीत सारंग, आणि त्यांनी थेट खोटं दाखवून त्यांनी कंपनी बंद आहे असं दाखवून NCLTची ऑर्डर घेऊन हे सगळं केलंय। ही फसवेगिरी आहे आणि यासाठी त्यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे। पूर्णपणे त्यांनी आर्थिक फसवणूक लोकांची केली, लोकांच्या डोक्यावर असे रोडवेज थोपवले, एवढंच नाही तर टोल्स थोपवले आणि त्याच्यातनं मिळालेला पैसा हा आयडियल मध्ये आला। आयडियल मधनं त्यांच्या दोन्ही मुलांच्या कंपन्या त्यांना तर एक थेट कंपनी बनवून त्यांच्या मुलांच्या हातात हवाले केली गेली, असाच माझा थेट आरोप आहे।